जप करायला फार आवडतो. एक मानसिक शांती मिळते जपाने. जपाचे अनेक फायदे आहेत. जप कुठला करावा, कुठले कुठले जप आहेत, कुठल्या पद्धतीने कुठले जप केल्यावर त्याचे काय फायदे आहेत, याचा माझा व्हिडिओ ऑलरेडी मी मागच्या महिन्यात किंवा 2 महिन्यापूर्वी अपलोड केलेला आहे. तो मात्र नक्की पाहून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक नक्की देईन. तर मंडळी, जप करताना त्याचे नियम आहेत का, किंवा जप करताना कसा करावा, नेमका कुठला जप करावा, आज हा विषय आजचा नाहीये. पण जप कसा करावा, म्हणजे बोटांवर करावा की आपल्याकडे एक वेगळ्या पद्धतीची यंत्र आलेली आहेत आता काउंटर, त्याच्यावर करावा की आपण माळेवर करावा. तर मी आज सगळं व्यवस्थित सांगणार आहे की जप कसा करावा. ठीक आहे. तर मिस्टी कलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. तर मंडळी, आपण जप करतो. काहींना घरामध्ये व्यवस्थित जप करायला आवडतो, काहींना वाटतं देवळात जाऊन जप करावा, काहींना वाटतं कुठल्या तरी निवांत ठिकाणी जाऊन जप करावा, तर काहींना वाटतं चालता फिरता जप करावा. तर आज ऐकून घ्या आणि जाणूनही घ्या की नेमका कुठला जप आपण करावा. जो तुम्ही चालता फिरता जप करता ना, तर त्यासाठी तुम्ही कुठल्या देवींचे जप, थोडेसे जे खूप हाय ऊर्जाचे जे जप असतात ते शक्यतो करू नये. त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीचा चालता फिरता जप कधीच करू नका. तुम्ही दुर्गा मातेचा जप, काली मातेचा जप, मी तर म्हणेन कुठल्याच देवींचा जप हा चालता फिरता करण्यासारखा नसतो, कारण त्याच्या ऊर्जा प्रचंड हाय असतात. जप तुम्ही तसे करू नका. जर तुम्हाला एका जागी बसून करायचे असतील हे जप, तर मात्र नक्की करा. जितके करता येतील तितके करा. अगदी एकही म्हणायचं आहे तरी पण तुम्ही आसन घ्या, पुढ्यात पाणी घ्या, अगरबत्ती लावा आणि जपाला सुरुवात करा. पण काहींना असतं की तुम्ही ते जप का करताय, काही खास कारण आहे का, तर मग संकल्प घ्या आणि मग जप करा. हे झालं जप जे चालता फिरता करतात त्यांच्यासाठी. केव्हाही जपाला बसताना, जेव्हा तुम्ही घरामध्ये बसता, तेव्हा तुम्हाला एक आसन घ्यायचंच आहे. आसनचा कलर कुठला हवे हा विषय नाहीये, पण शक्यतो सौम्य कलर, क्रीम कलर असेच आसन असावेत. लाल भडक कलरचे आसन नसावेत, काळे नसावेत, ब्लू नसावेत, हिरवे नसावेत. क्रीम कलर आसन किंवा सफेद आसनचं तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम, आणि तेही नसेल तर छोट्या चटया मिळतात आजकाल क्रीम कलरच्या आसनाच्या, त्या घ्याव्यात आणि त्याच्यावर बसावं. पण जेव्हा तुम्ही आसनवर बसता तेव्हा त्या आसनालाही नमस्कार करावा, अगरबत्ती दाखवावी आणि पुढ्यामध्ये जी तयारी तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही जप करा, एक अगरबत्ती मात्र नक्की पुढ्यात तेवत ठेवा. कारण सुगंध हा कुठल्याही ऊर्जेला हील करतो, म्हणजे त्या जागेची नेगेटिव्हिटी काढून टाकतो. तुम्ही जे जप करणार आहात त्याची ऊर्जा पण तो खूप छानपणे स्टेबल ठेवतो, त्याचाही तुम्हाला काही त्रास होत नाही त्या ऊर्जेचा. आणि मानसिक शांती, समाधान आणि तुम्ही जो जप करणार आहात त्या जपाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्याचं काम हा सुगंध कायम करतो. म्हणजे कनेक्ट करतो तो तुम्हाला त्या दैवी ऊर्जेशी, तुमच्या जपाला तुम्हाला आणि देवाला तो कनेक्ट करतो. त्यामुळे सुगंध कायम आपल्या समोर अगरबत्तीच्या रूपाने हा असला पाहिजे. तुम्ही देव्हाऱ्यामध्ये दिवा लावता वगैरे, खूप जणांचं असतं की मी दिवे लावणीच्या वेळेस जप करते, तर मग दिवे वगैरे लावता तेव्हाही जप करा. अग्नीच्या साक्षीने जप केव्हाही चांगलाच असतो. जेव्हाही तुम्ही घरात बसून जेव्हा जप करणार असता तेव्हा ही सगळी तयारी ठेवा. बरं, पुण्यात पाणीही ठेवायचं आहे, कारण तुम्ही जो जप करता तो जप केल्यानं ते जे पुढ्यात ठेवलेलं पाणी आहे तेही कुठेतरी भारलं जातं. ते पाणी मात्र तुम्ही जप झाल्यावर प्यायचं आहे. आता संकल्प घेऊन ज्याला काही एखादा आपली इच्छा पूर्ण करायची आहे त्यांनी मात्र संकल्प घेऊन सांगायचं आहे की इतके दिवसात मी इतके जप करणार आहे, माझ्या या जपाला फलश्रुती मिळेल अशी मला खात्री आहे वगैरे वगैरे संकल्प घ्यायचा. ठीक. कुठलाही जप करताना जर तुम्ही संकल्प घेऊन करत असाल तर नियमामध्ये स्वतःला बांधून घ्या की जी वेळ असते जपाची त्या वेळेसच तुम्ही तिथे बसत जा. कारण कसं असतं, तुम्ही जेव्हा संकल्प घेता तेव्हा तुम्ही त्या देवांना सांगता, त्या परमात्म्याला सांगता की मी या वेळेस हा जप करणार आहे. तर परमात्माही त्यावेळेस त्या जपाची वाट पाहत की माझा जप होणार आहे. कुठेतरी देवही आनंदित असतो की आपला कुठला तरी आपल्या सेवेत असलेली एखादी व्यक्ती आहे ती आपल्यासाठी वेळ देत आहे, तर देवालाही याचा परम आनंद होतच असतो. त्यामुळे वेळेचं मात्र पालन करा. जप शांतपणे करा.
म्हणजे कुठलाही जप, खूप जणांना मी पाहिले स्वामींचा जप करताना पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, असा जप करू नये. की कुठली घाई लागली, तुमच्याकडे वेळ नसेल तर नका करू. पण जर तुम्हाला बसूनच जप करायचा असेल ना, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा करावा. कुठलाही जप कुठल्याही घाईने मागे कोणीतरी लागल्यासारखा अजिबात करू नये. आता बसून कसा जप करावा हे मी सांगितलं. देवींचे जप असतात ते संध्याकाळी शक्यतो करावे. सकाळी देवपूजा झाल्यावर लक्ष्मीचा जप कायम करावा. त्याच्यानंतर ज्या काही आपल्या उपासना असतात त्या तुम्ही करून घ्या. पण जप मात्र लक्ष्मीचा सकाळी गायत्री मंत्र आणि लक्ष्मी आपला सकाळी करत जावा. पण बाकी ज्याही देवींचे जप तुम्ही करणार असाल ते मात्र तुम्ही संध्याकाळी तुमच्या ह्याच्या बैठकीत घ्या. बरं, आता जप केल्यावर नेमकं काय होतं, तर जप केल्यानंतर आपल्याला मानसिक समाधान तर मिळतंच. आपण एका दैवी ऊर्जेशी जोडले जातोच. पण त्याही व्यतिरिक्त काय होतं तुम्हाला माहितीये का? तो जप असतो, त्या जपाची जी ऊर्जा असते, ती कुठेतरी आपल्या आत्म्याशी संधान साधून आपल्या शरीराचा ताबा घेते. म्हणजे शरीराचा ताबा घेते याचा अर्थ, तुम्ही जर प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट होत असाल, तुम्हाला पटकन राग येत असेल, तुम्ही मागच्या भूतकाळामध्ये जगत असाल, तर हळूहळू या सगळ्याचं निवारण व्हायला लागतं. त्या सगळ्या गोष्टी हील व्हायला लागतात आणि तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनून जाता. आणि तुमच्याही लक्षात येईल, आता मला राग येणं कमी झालेलं आहे. मी उगाचच भडकायची तेही कमी झालेलं आहे. मी पटकन रिॲक्ट व्हायची तेही कमी झाले. मला माझा भूतकाळ त्रास द्यायचा, आता तोही त्रास देत नाहीये. म्हणजे रॅदर मला माझा भूतकाळच आठवत नाहीये. जपाची ही ताकद आहे आणि सगळ्यात मोठा फायदा हा असतो की जप तुम्हाला दैवी ऊर्जेशी जोडतो. दैवी ऊर्जेशी जोडलं गेल्यानंतर एखादा जप तुम्ही सतत करत असाल, तो जप सिद्ध होतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही कामाला निघताना जर तो जप केलात, नुसतं कामाला जाण्याच्या आधी तो जप देवासमोर उभं राहून 1-2 मिनिटं 11 वेळा जर केलात, तर तुमची कामं तुमची कामं होण्यास कोणीही थांबवू शकत नाही. कारण त्या परमात्म्याचा आशीर्वाद मिळालेला असतो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही नक्की हे अनुभव घेऊन पहा. मी सांगते म्हणून नाही, पण तुम्ही अनुभव घेऊन पहा. माझ्या खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत. तुम्हीही अनुभव घ्या. तर मंडळी, आता काउंटरवर आपल्याला जप करायचा आहे. तर काउंटरवर जप करताना आपण चालता बोलता आपलं ते एक सोय असते की आपण कुठेही गेलो तरी आपल्या हातामध्ये काउंटर असेल तर आपण जप करतो. खूप जणांना मी पाहिले इव्हन मी काउंटरनी जप करते. बसमध्ये आपण जप करतो, ट्रेनमध्ये करतात, ऑटोमध्ये करतात, एखाद्या मीटिंगला बसलेले असताना पण त्यांचा जप चालू असतो. दुसरं की आपल्याकडे वेळ नसतो बसून जप करण्यासाठी, म्हणून आपण काउंटरचा उपयोग करतो. पण काउंटरवर जप करणं आणि कुठला जप करणं हे फार महत्वाचं आहे. काउंटरवर जेव्हा जप करायला सुरुवात करता तेव्हा काउंटर आधी सिजाइस्ट करून घ्या. अगरबत्तीचा धूर वगैरे दाखवून त्याला एक रात्र देव्हाऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरा. तुम्ही कुठला जप त्यावर करता, मिक्स जप कुठलाही करू नका. काउंटर हे कुठला तरी एक जप करण्यासाठीच वापरा. कारण ती जे जप असतो जो तुम्ही चालता फिरता करता, आता मी श्री स्वामी समर्थांचा करते, मी स्वामींचा जप त्याच्यावर करते, माझे लाखो जप त्याच्यावर झालेले असतील. पण तुम्हाला जर तसं ठरवून करायचं असेल, चालतंय, सौम्य जप करायचे असतील ना, तर तुम्ही स्वामींचा जप करू शकता, दत्त दिगंबराचा जप करू शकता. परत तुम्हाला गणेशाचा जप तुम्ही करू शकता. तुमचे जे आराध्य आहेत तुम्ही त्यांचा जप करू शकता. फक्त पहा की कुठला जप करणं रास्त आहे, कारण प्रत्येक जप हा चालता बोलता करण्यासारखा नसतो. याची तुम्हाला माहिती तुम्ही गुगलला टाकलं तरीही मिळू शकते. ठीक आहे. आता काउंटरचा जप जो झाला तर काउंटर कुठेही ठेवू नये, ते मात्र आपल्या देव्हाऱ्यात येऊन ठेवावं. इव्हन आपल्या बेडच्या बाजूलाही ठेवू नये. आणि रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्ही जप करत असाल तर जप झाल्यानंतर मात्र तुम्हाला काउंटर पुन्हा देव्हाऱ्यात आणून ठेवायचं आहे, कारण त्याला तीच ऊर्जा कनेक्ट राहू द्यात. इतर कुठल्याही ऊर्जा कुठेही ठेवून कनेक्ट करू नका. काही जण जे चालता फिरता जप करतात ते मी सुरुवातीला सांगितलं. आता माळेचा जप, जो आपण माळेवर जप करतो मंडळी, हे पहा, ही माझी हकीकची माळ आहे. ही माझी, हे पहा, येल्लो हकीकची माळ आहे. ठीक आहे. तर ह्या माळेवर मी स्वामींचा जप कायम करते. जर मला बसायचंय, माळेवर जप करायचा आहे, तर मी स्वामींचा करते. रोज 11 माळी जप करणं खूप चांगलं असतं. तो करावाच. कारण ते 9 माळी, 10 माळी ह्या आपल्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या बेनिफिटसाठी आहेत. पण जी शेवटची माळ असते ती तुमच्यासाठी असते. ती तुम्हाला कनेक्ट असते, ती तुमच्यावर काम करते. ती फक्त शेवटची माळ. त्यासाठी आधीच्या 10 माळी कर्मसंचित किंवा आपल्या येणारे म्हणतो ना आपण काही अडथळे असतात त्याच्यासाठी असेल, किंवा म्हणजे 10 माळी असतात ना, त्या वेगवेगळ्या कामांसाठी आहेत. पण जी शेवटची माळ आहे ना, ही फक्त तुमच्या
मोजणीत येते. तुमच्या आता 11वी माळ जी असते ती तुमच्यासाठी असते. त्याच्यामुळे माळेवर जप करताना मी खूप जणांना पाहिलेलं आहे की देवळामध्ये जाऊन जप करतात. तुम्ही जर देवळामध्ये जाऊन जप केलात आणि तिथे इतर लोकही जप करत असतील ना, तर तुम्हाला त्याचं 10पट बेनिफिट मिळतं. 10पट. तिथे असलेली माळ घेऊन तुम्ही जप करता, त्यापेक्षा तुम्ही तुमची माळ घेऊन जा आणि तुम्ही त्याच्यावर जप करा. तुम्हाला खूप छान बेनिफिट्स येतील. आणि दुसरं की ती माळ त्या ऊर्जेशी पण कनेक्ट होईल. जी देवळात जी उच्च कोटीची ऊर्जा असते, कारण तिथे सतत पूजा अर्चा घंटानाद होत असतो, त्यामुळे तिथली जी ऊर्जा असते ती त्याला कनेक्ट होईल आणि तुम्हाला खूप छान वाटेल जेव्हा तुम्ही जपाला घरामध्ये बसता त्या माळीवर. तर तुमची माळ मात्र घेऊन जायची, तुमची माळ तिथे त्यांनी जप ओढायचा. बरं, आता आपण जप जप करतो ना, तर खूप जणांना काय सवय माहिती, ते ना पुरुषांना पण मी पाहिले आणि स्त्रियांना पाहिले, असं आधांतरी पकडतात. हे बघा, असं 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 आधांतरी पकडतात. ठीक आहे, आधांतरी पकडून जप करतात. कधीही जप माळ आधांतरी पकडू नये. त्याच्या खाली आपला हात तरी ठेवावा, किंवा जर पुरुष पुरुष करत असतील तर त्यांनी पुढ्यामध्ये रुमाल हांतरावा आपल्या मांडीवर आणि ती माळ अशी मांडीवर धरावी. अशी उंच धरू नये, अशी मांडीवर छातीजवळ अशी धरावी किंवा थोडी खाली धरावी. रुमाल नसेल आयत्यावेळी तर हात आपला त्याच्या खाली ठेवावा. स्त्रियांनी नेहमी ओटीमध्ये जप करावा. हे बघा, अशी आपली साडी असेल ड्रेस असेल तर आपण मांडी घालतो तर आपली ओटी असते, तर आपल्या त्या मांडीवर त्या कपड्यावरच आपला जप व्हायला पाहिजे. कारण का माहिती का, जेव्हा तुम्ही जप करता ना, तो सांडला नाही पाहिजे, तो तुमच्याच पदरी आला पाहिजे, तुमच्याच जवळ आला पाहिजे, तुम्हालाच त्याचं पुण्य लाभलं पाहिजे. म्हणून कसाही जप कुठेही करू नये. तुम्ही पाहिलं असेल की खूप जणांना रस्त्याने चालताना जे सतत जप करतात ना, त्यांना तुम्ही पाहिलं असेल, त्यांनी हातामध्ये गोमुख बांधलेलं असतं, त्याच्यामध्ये माळ असते आणि ते जप करत असतात. म्हणजे त्या पिशवीत त्यांचा तो जप जमा होत असतो. तसाच तुमचा तुमच्याचकडे जमा झाला पाहिजे, इतरत्र कुठेही इथे तिथे सांडला नाही पाहिजे. म्हणून जपाचा तो नियम आहे. ठीक आहे. आता दुसरं, जेव्हा जप तुम्ही करता तर हे बोट वर्ज्य आहे, जपाला तर्जनी वर्ज्य आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा जप करता पूर्ण माळ तुम्ही ह्या 4 बोटांनी जप करता. ठीक आहे, हे बोट आपण वर ठेवतो. तर हे पहा, असं तुम्ही जेव्हा जप ओढताय, एक 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 मंत्र म्हणून जेव्हा जप ओढता आणि तुमची पूर्ण माळ जेव्हा होते, तर दुसरी माळ चालू करताना पुन्हा तशीच चालू करायची नाहीये तुम्हाला. ठीक आहे, जेव्हा तुमचा पूर्ण जप इथे संपतो, तेव्हा तुम्हाला माळ कम्प्लिटली फिरवायची आहे आणि मग पुन्हा तो दुसरा जप करायचा, म्हणजे तोच जप पण दुसरी माळ ओढायची आहे. ठीक आहे, पुन्हा तुमचा जप इथपर्यंत आला संपला की पुन्हा तुम्हाला तुमची माळ फिरवायची आहे. आलं लक्षात? याचं एक कारण आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही माळेवर जप कराल ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला ती माळ फिरवायची आहे. कारण जेव्हा आपण जप करतो, आता मी पुन्हा दाखवते तुम्हाला, जेव्हा आपण माळेवर जप करू, ठीक आहे, जेव्हा आपण असा जप करतो आणि इथे संपल्यानंतर आपण पुन्हा तसंच सुरू करतो, म्हणजे जो जप तुम्ही केलेला आहे ना, तो पुन्हा तुम्ही उतरवताय, खाली उतरवताय. तुम्ही चढवलाय ना जप, तुम्ही केलायत ना, तर तो तुम्ही इथे संपल्यानंतर, इथे संपलाय तुमचं, मग पुन्हा तुम्ही तिथूनच करताय. असं कधी करायचं नाही. त्यामुळे माळ अशी पूर्ण फिरवायची आणि इथून सुरू करायचं, म्हणजे जिथे तुमचा संपलाय तिथून मग जप चालू करायचा. ठीक आहे, माळ फिरवून जप चालू करायचा. तो दुसरी माळ, तिसरी माळ, जितक्या माळी तुम्ही करू शकता तितक्या माळी तुम्हाला जपाच्या करायच्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे तुमच्यावर तुमच्या टायमावर आहे. आणि जर रस्त्यावर चालताना किंवा कुठे बाहेर गेलेला आहात तिथे बसून करायचं आहे, गार्डन मध्ये बरेच जण करतात, तर प्लीज हातामध्ये गोमुख घाला, त्याच्यात माळ ठेवा आणि जप करा. नाहीतर जर तुमचं शक्य असेल तर तुमच्या ओटीमध्ये तुम्ही माळ धरून जप करू शकता. पण शक्यतो बाहेर करताना इतरांनी आपला जप नाही पाहिला तितकं चांगलं असतं. कारण जेव्हा एखादा बघतो की तुम्ही जप करताय, जपाला बसलेले आहात, तेव्हा खूप वेगळ्या ऊर्जेने त्या जपाची एक ऊर्जा असते त्या लोकांची, जे बघतात त्यांची ना, तर एक नजर लागल्यासारखं होतं वगैरे. तर त्यामुळे कोणाच्या नजरेस नाही येणार, नजर दोष आपल्याला नको. त्यामुळे जप आपला आपल्या ओटीत आणि आपल्या घरात करा. आता जपाचे खूप नियम नाहीयेत, पण जपाचे काही नियम असतात, ते मात्र पाळत जा. की जेव्हा तुम्ही जप करता त्या दिवसभरामध्ये तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, दारू पिऊ नका, वाईट बोलू नका, कुणाचं वाईट चिंतू नका. कारण ते जप फळणारच नाही. जेव्हा तुम्ही करत आहात तर ते जप फळणार नाही. तर त्याच्यामुळे सात्विक विचार, सात्विक वाणी आणि सात्विक नजर हवे, तरच ते जप फळतील. आता माळेवरचा जप सांगून झालं. तुम्ही काउंटरवर जप करा, कसा करा ते सांगून झालं. तुम्ही एका जागी बसून बैठकीनं जप कसा कराल मी ते सांगितलं. सामूहिक जप यालाही अतिशय महत्वाचं आहे, खूप महत्व आहे. कारण सामूहिक जप जो आहे ना, हा जेव्हा इतके सगळेजण बसून करतात
त्याची ताकदच अलौकिक आहे. जसं मी मगाशी सांगितलं की देवळात जेव्हा जाऊन तुम्ही एखादं जप करता त्याची ताकद 10 पट वाढते, पण जेव्हा तुम्ही सामूहिक जप करता ना त्याची 100 पट ताकद वाढते. त्यामुळे सामूहिक जपालाही तितकंच महत्व आहे. सामूहिक जप हा जोरजोरात केला जातो, म्हणजे तोंडाने सगळेजण एकत्रच एका वाणीने म्हणजे त्या शब्दांनी एकच शब्दांनीच तो जप करतात. आता स्वामींचा जप येतं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा करतात, किंवा टाळीवर जप करतात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा टाळीवर पण जप असतो. टाळीचा नाद एक वेगळ्या लेवलची ऊर्जा वाढवतो, तुमच्या सहस्त्रार चक्राला ऍक्टिव्ह करतो. सहस्त्रार चक्र हे आपलं इथे असतं माथ्यावर, आपल्या टाळूवर, त्याला ऍक्टिव्ह करतो आणि डायरेक्ट डिवाइन एनर्जी, कॉस्मिक एनर्जी तिथे कनेक्ट होत असते, कारण तिचा स्त्रोत हा कायम आपल्या सहस्त्रार चक्रावरच असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही टाळीनाद करता तेव्हा ऊर्जेचं एक वेगळं अनुभव तुम्हाला येईल. ठीक आहे. आणि सामूहिक जेव्हा करता तेव्हा टाळीवर पण केला जातो. बरं, तुम्ही एकटे असताना पण टाळीवर जप करू शकता. तुम्ही स्वामींच्या पुढ्यात बसा, काउंट करू नका जप, शांत बसा, स्वामींच्या पायाजवळ नजर ठेवा आणि डोळे बंद केलेत, पायाकडे लक्ष देऊन पायांना दर्शन घेऊन डोळे बंद करता स्वामींचा चेहरा आपल्या समोर येतो. अगदी त्या नादामध्ये तुम्ही मस्त हा टाळीवरचा जप करू शकता. टाळीवरच्या जपाला तेवढंच महत्व आहे. तर मंडळी, जप कशा पद्धतीने करावेत, कुठल्या चुका जपामध्ये करू नये हे लक्षात घ्या आणि मी सांगितलेलंच आहे ते अगदी आठवणीत ठेवा. आपण जप करतोय किंवा आपण कुठली उपासना करतोय इतरांना कधीही सांगू नये, कारण हे संपूर्ण जपाचं, अनुष्ठानाचं, उपासनेचं जे काही स्त्रोत आपल्याकडनं चालू होतो हा एक गुप्त ठेवा. तो इतरांना कधीही सांगू नये की मी हे चालू केले, मी ह्यासाठी हे चालू केले, मी आता जप चालू केलाय. काहीही गरज नसते, कारण ते फक्त आणि फक्त तुमचं आणि त्या देवाचं नातं असतं. तुम्ही देवासाठी तिथे बसलेले नसता, तर तुम्ही तुमच्यासाठी तिथे बसलेले असता. कारण या पृथ्वीवर आपण जन्माला आलेलो आहोत, तर आपण या पृथ्वीचं जसं देणं लागतो तसं आपण आपल्या या भगवंताचं पण काहीतरी देणं लागतो. त्यांनी आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, त्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आपल्याला कायम भगवंताच्या चिंतनामध्ये राहणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ज्या उपासना आपण करतो त्या कधीही कुठेही त्याची वाच्यता करू नये. हा खूप मोठा नियम आहे अध्यात्मातला, तो मात्र तुम्ही नक्की सांभाळायचा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, सगळे कामांचे अडथळे निघून जाण्याचे योग हे सगळं तुम्हाला जाणवू लागेल. पण त्यासाठी तितक्याच प्रामाणिकपणे, तितक्याच समर्पणाने तुम्हाला ह्या काही जपाचे नियम पाळून जप केले पाहिजे, आणि मग त्याचा आनंद जर तुम्ही घेतलात तो अलौकिक आहे, मी शब्दात नाही वर्णन करू शकत. तर मंडळी, खूप जणांना या जपाचे काही महत्व माहित नाहीये, काही नियम माहित नाहीये, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून ही सेवा मात्र तुम्ही चालू करा. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून अशा अनेक विषयांवरचे व्हिडिओ कायम पाहत राहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबायचं आहे. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.